मानी माणसाला दीनतेची भीती आहे. जो स्वतःचा मान सन्मान जपण्यामध्येच गुंतलेला असतो ना, तो लोक काय म्हणतील, 100पैकी 99 माणसं त्याला चांगलं म्हणतात, पण एक माणूस वाईट म्हणत असेल तर त्याचं सगळं लक्ष त्या माणसाकडे असतं की हा माणूस मला वाईट म्हणतोय. आणि खरं सांगू का, जग चांगलं म्हणतं, शेजारी कधीच चांगले म्हणत नाहीत. म्हणतात का? म्हणून निंदकाचे घर असावे आपल्याकडे म्हण आहे की नाही. पण आपल्या सगळ्यांना चांगले शेजारी भेटले असतील अशी आशा करते बरं का. त्यामुळे जगाने कितीही कुणी काही म्हटलं तरी मानी माणूस दीनतेचं भय बाळगून असतो. माने दैन्य भयम गुणे खल भयम. गुणवान माणसाला शत्रूची भीती असते. रूपे जरा याद भयम. रूपवान माणूस असतो की नाही त्याला म्हातारपणाचं भय असतं. हे माझं म्हणणं नाही, वैराग्य शतकातला श्लोक आहे भर्तृहरींचा, शास्त्रकार सांगतायत. रूपवान माणसाला जरा म्हणजे म्हातारपणाचं भय आहे. म्हणून तर जगामध्ये आत्ता परवाच तो रेशो सांगितला बघा कुठेतरी, भारतामध्ये 60 लाख नुसती सलून आहेत. म्हणजे सौंदर्य प्रसाधनासाठी जे काही उत्पन्न भारतामध्ये जात आहे किंवा लोक त्या गोष्टीकडे जितकं लक्ष देत आहेत. रूपे जरा याद भयम. रूपवान माणसाला म्हातारपणाचं भय आहे. पण हे अंतिम आहे की नाही सत्य. 25व्या वर्षी जी देहाची अवस्था आहे ती 75व्या वर्षी असेल का? मान्य करावं माणसानी. आम्ही कीर्तनामध्ये बऱ्याचदा नारदीय कीर्तन, आता तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वेळी नारदीय कीर्तन इथं केलं होतं. मग ते उत्सव असा असतो की सलग कीर्तनं एकाच ठिकाणी असतात. मग मी एके ठिकाणी असं म्हटलं, मला राणी लक्ष्मीचं चरित्र सांगायचं होतं, झाशीच्या राणीचं. म्हटलं तरुण मंडळी जरा समोर पाहिजेत. पण मी असं म्हटलं की उद्या जरा काळे केस अपेक्षित आहेत, आज सगळेच पांढरे केस आहेत. माणसं एवढी हुशार, दुसऱ्या दिवशी सगळे डाय करून आले, हेअर डाय. सगळ्यांनी केस रंगवले. आम्ही जागच्या जागी डाय व्हायची वेळ आली. परिणाम रूपे जरायात भयम. वर्ण तिकीट पाठवले, भगवंतांनी निरोप दिलाय की बाबा झाला तुझा उत्तर रंग सुरू, आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला 40 नंतर. मान्य करावं माणसाने. पण नाही, रूपे जरायात भयम. शास्त्रेवादी भयम. शास्त्रवान शास्त्रपंडित निपुण माणसाला वादाचं भय असतं. गुणे खल भयम. गुणवान माणसाला शत्रूचं भय आहे. काये कृतांतात भयम. आणि शरीराला मृत्यूचं भय आहे. किती घाबरू नये बघा आम्ही. शरीर मृत्यूने भयभीत आहे. आता येईल का उद्या येईल. कोरोनाच्या काळात आपल्याला सगळं मृत्यू असा गिरट्या घालत होता आमच्या आजूबाजूला. आमची माणसं कितीतरी गेली है की नाही. शरीराला मृत्यूचं भय आहे. काये कृतांतात भयम. पण उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे जर माऊली म्हणते तर आम्ही हे मान्य करावं आणि निर्भय राहावं. म्हणून तर तुकोबारायांना मरणाचा सोहळा करता आला. तुम्हाला मला करता येत नाही. आपण म्हणू मरणाचा कुठे सोहळा असतो का? पण महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. सोहळा केला, मरणा हाती सुटली काया, असं तुकोबराय म्हणतात. का हो? कारण निर्भय झाले, निर्भय अवस्था प्राप्त झाली. तुम्हाला मला ती अवस्था प्राप्त व्हावी म्हणून हरिभक्ताची लक्षणं आणि भक्ताचे लाभ तुकोबराय सांगतायत. बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत आम्ही एखादी गोष्ट करायला गेलो तर आपण पहिला प्रश्न विचारतो, मग मी हे केलं तर त्याने मला काय मिळेल? हे मी केलं तर मग काय होईल? मला काय मिळेल? प्राप्ती काय? लाभ. सध्या मनुष्य सगळ्यातनं लाभ बघतो, बरोबर ना? सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय मिळेल, फायदा काय मिळेल. तुकोबरायांना आमच्या सगळ्यांची ही मनोवृत्ती माहिती आहे. म्हणून म्हणले भक्ती करा, हरिभक्त व्हा, तुम्हाला काय काय मिळेल. मोठीच्या मोठी यादी सांगितली या अभंगामध्ये. पहिली गोष्ट निर्भयता तर आहेच आहे. आणि अशी निर्भयता होती म्हणून अनेक हरिभक्त भक्तीच्या प्रांतामध्ये यशस्वी झाले. नवे पांडुरंगाला, आपल्या उपास्य देवतेला आपलंसं केलं. आमची राधाराणी असेल, मीराबाई असतील, कान्होपत्रा असतील, जनाबाई असतील. जनाबाईंना तर सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली गेली नव्ह, पण निर्भय होत्या. पांडुरंगाला जाब विचारायच्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. पुढचं फार वाईट बोलल्या, तिथे नाही बोलू शकत. जनाबाई का हो? हक्क होता परमेश्वरावरती. आणि जो खरी भक्ती करतो त्याचा प्रेमळ हक्क भगवंतावर असतो. आम्ही हक्क नाही दाखवू शकत, कारण आम्ही लबाड भक्त सगळे. आमची भक्ती म्हणजे फक्त दाखवण्यापुरती. खरं सांगू, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात,
की आपली भक्ती अशी असली पाहिजे की आपल्या घरच्यांना सुद्धा कळलं नाही पाहिजे आपला परमार्थ, इतका लपून परमार्थ पाहिजे. आपल्या शेजारच्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे. आम्ही मात्र सगळीकडे दाखवत आमचा परमार्थ करतो. जनाबाईंचा परमार्थ असा होता, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता, जात्यावर दळायला बसावं आणि पांडुरंगाला बोलवावं. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, दिशा अरवून, सूर्याचं किरण येती डोंगरा मागून, हो सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. जनाई बैसली जात्यावरी दळायाला, पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा, ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. भगवंतानी धावत यावं, जनाबाईंनी सांगावं, पांडुरंगा सख्या ये रे, हाक मारावी आणि भगवंतांनी धावत यावं. जने जने आलो ग, जनी मांडते दळाणा, नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. पांडुरंगा संसाराचा ताप झालाय, संसाराचा उद्वेग झालाय. संसार म्हणजे ज्या संसारामध्ये आम्ही सुखाची अपेक्षा करतो तो संसार दुःखमुळे एवढ्यावरच थांबू नका, संसारच दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून हाक मारावी आणि पांडुरंगाने धावत यावं. आज तुम्ही आम्ही बोलवल्यानंतर पांडुरंग येतो का हो? येईल का? नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, माझ्या रामाकडं तुम्ही 2 पावलं चाला, माझा राम तुमच्याकरता 20 पावलं चालत येईल. तुम्ही चाललाच नाही तर तो म्हणेल तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा. आमचा असं आहे, आम्हाला देवाकडून सगळं पाहिजे, देव नको, आहे की नाही? यादी लिस्ट तयार आहे आमची, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. भक्ती करतो, सकाम भक्ती करतो. देवा अमुक 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 एवढं सगळं मिळू दे तर आम्ही, म्हणजे आमच्याकडे नवसाची पद्धत आहे की नाही, कौल लावतो आम्ही, नवस करतो. ही सकाम भक्ती झाली. पण संतांनी निष्काम भक्ती करावी. जनाबाईंची निर्भयता काय होती? जनाबाईंनी भगवंताला बोलवावं आणि भगवंतांनी धावत यावं. कारण जनाबाई म्हणायची, अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या. नामदेव भांडण करायचे, भक्त कैवारी या होशी नारायणा, भक्त कैवारी या होशी नारायणा, बोलता वचन काय लाज, काय लाज, पंढरी निवास सदा पांडुरंग, पंढरी निवास सदा पांडुरंग. नामदेव महाराज म्हणायचे, तुला माझ्याशी बोलायला लाज वाटते काय रे देवा? असं आम्ही बोलू शकतो का? नाही. का? मला सांगा. आम्ही सगळ्या माता भगिनी, मी थोडंसं या वर्गाला बोलते, की आपलं पोटचं लेकरू जर दिवसभर उपाशी असेल, जेवलंच नाही, तर आपल्याला किती वाईट वाटतं? एकदा तरी डोळ्यात पाणी येतं की नाही? आज माझ्या लेकरांनी, आज माझ्या काळजाच्या तुकड्यांनी काही खाल्लं नाही. किती गुंतलोय आम्ही बघा मायेमध्ये. वास्तविक तोच तुकडा काळजाचा मोठा होतो, लाथ मारायला पुढे मागे बघत नाही, पण त्याच्याकरता आम्ही किती तुटतो, किती झुरतो. संत म्हणतात, तेवढं झुरणं, तेवढं तुटणं भगवंता करता ठेवा. तरी झडझडोनी महिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, तई पावसी अव्यंग निजधाम माझे. आम्ही भगवंतासाठी कधी रडतो का हो? समजा आमचं पोरग जेवलं नाही म्हणून आम्ही एखाद्या वेळी डोळ्यात पाणी येईल. माऊलीचं नाव उच्चारल्यावर आमच्या डोळ्यात पाणी यावं, पण ते नाही येत. भगवंतापुढे नैवेद्य ठेवून आम्ही कधी रडलोय का? जसं पोरासाठी रडतो तसं. आज माझा देव जेवतच नाही, जेवतच नाही. आम्हाला वेळ कुठे? आम्ही काढून घेतो लगेच. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्याने?
आम्हाला इतकी घाई आहे, भगवंता करता आम्ही रडत नाही. आणि खरं सांगू का, नामदेव महाराज रडले म्हणून पांडुरंग जेवला. अज्ञान स्वामी रडले म्हणून रामराय जेवले. ब्रह्मचैतन्य महाराज रडले म्हणून राम जेवला त्यांच्या हातनं. इथे आम्ही रडणारं कुणी नाही, त्याला बोलवणारं तर कुणी नाही. तो तिष्ठत उभा आहे 28 युगांपासून. पुन्हा कधीतरी एखादा माझा नामदेव यावा, मला हट्ट करावा जेवणाकरता. पुन्हा कधीतरी एखादी जनाई यावी, तिने मला बोलवावं. तो व्याकुळ आहे, तो आर्त आहे, तो भावाचा भक्तीचा भुकेला आहे. आमचा नैवेद्य तो खात नाही. आणि खरं सांगू का, आपला नैवेद्य तो खात नाही, याच्यातच तो आपली आब राखून आहे. विठ्ठल आहे की नाही. भगवंत आपला नैवेद्य खात नाही हे बरं आहे एका अर्थी. त्यांनी जर खायला सुरुवात केली तर अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ते तू क्या करानी, किती रक्षसी मग दो करानी. इतकं दिलंय त्यांनी आणि ते सगळं जर काढून घ्यायला लागला तर मग काही आपलं खरं नाही. जनाबाईंनी आर्ततेने भगवंताला बोलवावं आणि भगवंतांनी सांगावं, मीही होतो एकला करमेना मुळी मला. जने जने मलाही नाही करमत ग, आरसा मला गे दिधला तुझे याद ठेला. पांडुरंगा सख्या आलास करे, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी याद ठेला. पांडुरंगाने सांगावं, जने काय सांगू, मीही होतो एकला करमेना मुळी मला. आणि असा संवाद भगवंताचा जनाईचा चालावा. आपल्या सगळ्यांना कथा माहितीये, मी काही वेगळं सांगत नाहीये. एखादी कथा जर सांगायला लागली ना, लोक म्हणतात ऐकलंय, माहितीये, परत काय. हे स्वतःला सॉफिस्टिकेटेड समजणारी माणसं बरं का, कीर्तनातली. श्रद्धा नाही, भाव नाही, व्यवहारातलं मोठेपण इथं सुद्धा जपणारी काही मंडळी असतात. पण आपल्यापैकी तसं नाहीये कुणी, याची मला जाणीव आहे. त्यावेळी प्रत्येक वेळी आमचा भाव जागृत होतो, आम्ही तिथं पोहोचतो. जनाबाईंचा भाव काय असेल एका क्षणापुरतं का होईना आम्हाला जाणवतं. आणि ज्यावेळी पांडुरंगाने दळायला सुरुवात करावी, भगवंताला सांगावं जनाईनी, पांडुरंगा तुला सवय नाही बाबा, कंबर बिंबर दुखेल. आडवे झाले भगवंत, गळ्यातला रत्नहार काढून टाकला, थंडी होती म्हणून जनाबाईनं आपलं कांबळं टाकावं. इकडे पहाड झाली, भूपाळीचे स्वर कानावर पडले. सगळे पुजारी म्हणतायत भूपाळी आणि लक्ष हाराकडं. विषयात बडबडलेली माणसं याहून दुसरं काय करणार. सगळी बडबड गडबड सुरू झाली. सगळे विकारग्रस्त आम्ही माणसं, आम्ही सगळं याकडेच लक्ष देतो. बघा तुम्ही, ताबडतोब जनाईवर आळ घेतला गेला, तिला पकडलं गेलं. आपली कथा पुढची सगळी माहिती आहे तुम्हाला. जनाबाईंना सुळावर द्यायचं ठरलं. आणि सुळावर जाताना जनाबाईंनी पांडुरंगाला जाब विचारावा, भगवंता दळिता कांडिता तुझं गायीन अनंता म्हणून प्रत्येक काम करताना तुला आठवलं, तुझं स्मरण केलं. कुठल्याही कामामध्ये प्रत्येक श्वासाला मी तुझं नाम घेतलं. पांडुरंगा हा दोष मला लागावा अशी जर तुझी इच्छा असेल तर ठीक, तुला हवं तसं होईल. पण मी निर्दोष आहे हे जगाला जर कळायचं असेल ना, तर भगवंता तुला यावं लागेल. म्हणून सुळावर देताना जनाबाई म्हणतात, पाटील अहो पांडुरंगाच्या देवळात निघाले तरी पायरीला नमस्कार करून जाते, आज तर आयुष्य संपवायला निघाली, या सुळाला नमस्कार तर करते. म्हणून सुळाला हात लावला आणि सळ 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 सूळ सगळा वितळायला लागला. लोखंडाचं पाणी झालं. आता जर हे असं नवीन पिढीला सांगितलं तर फार पुढारलेली, फार शिक्षण घेतलेली मंडळी म्हणतात हे काही पटत नाही, बुद्धीला पटत नाही. पण बुद्धीपेक्षा भावनेनी इथे विचार करायचा असतो. बरं त्यांना पटावं तर त्यांनाही सांगावं लागेल, नाहीतर ते इकडे येणारच नाहीत. आपलं फार आहे बघा तुम्ही, आपल्या संप्रदायामध्ये असू दे, हिंदू धर्मामध्ये असू दे, आमची नवीन पिढी भरकटलेली आहे, वेगळ्या मार्गावर जातीये. का? कारण आम्ही त्यांना आपलंसं करून घेत नाही. तुला नाही कळायचं ते जाऊ दे, तुझं तू बघ. आपण त्याला बोलून मोकळे होतो. पण ते म्हणतात हे तुमचं मॅजिक आम्हाला पटत नाही, आमचं लॉजिक काय आहे, लोखंडाचं असं पाणी होऊ शकत नाही. अहो पण पंचभौतिक असलेला देह आहे, भू जल तेज समीर ख, अशा 5 महाभूतांपासून बनलेला देह,
त्यातलं अग्नितत्व भगवंत जागृत करतात आणि अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं पाणी जसं होतं तसं अग्नीची सत्ता तिच्या हाताच्या स्पर्शाला दिली, लोखंडाचं पाणी झालं. सर्व सत्ता आली हातात, नाम याचा खेचर दाता. भगवंत सत्ताधीश आहे, तो तुम्हाला मला सगळं द्यायला बसलाय. त्यामुळे आम्ही निर्भय व्हावं आणि मोकळ्या मनाने मोकळ्या अंतःकरणाने भगवंताची भक्ती करावी. नाही भय चिंता, चिंतारहित जीवन तुमचं आमचं असावं. का? कारण दुःख निवारिता नारायण तुझ मोकलील. ऐसे नाही मज मोकलील, ऐसे नाही तुझ मोकलील, ऐसे नाही तुझ मोकलील. सकल जीवांचा करीतो सांभाळ, मज मोकलील ऐसे नाही, मज मोकलील ऐसे नाही. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. चिंतारहित असावं, सकल जीवांचं करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. का बरं आपल्याला सोडेल? कारण तो कसा आहे? दुःख निवारिता नारायण तुकोबराय म्हणतात. आणि मग हे सगळं कळायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग, टाळ वाजवा न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग. जडोनेची पांग देवराव, जडोनेची पांग देवराव. राजा देवराय देवराय जलोन दीपांग देवराया, जलोन दीपांग देवराया, नलगे वाहने संसार उद्वेग, नलगे वाहने संसार उद्वेग, नलगे वाहणे संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. तुकोबरायांनी सांगितलंय भगवंतावर एकदा विश्वास ठेवला की नाही की संसारातला उद्वेग करायची गरज नाही. नलगे वाहणे संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. भगवंत उसणं शिल्लक ठेवत नाही. कर्ज ऋण भगवंत सगळं फेडतो, व्याजासहित फेडतो. काय दिलं हो सुदाम्यानी? मुठभर पोहे दिले. ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हे मन गरीती.
व्याज म्हणून सुवर्ण नगरी दिली. मग म्हणाले मुद्दलाचं काय झालं? मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या साहुकारीची रीत. मुद्दल म्हणून मुक्ती देऊन टाकली सुदाम्याला. भगवंत सगळं फेडतो. दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरलं होतं, फरफटत आणलं होतं, दयेची याचना करत होती आमची द्रौपदी माता. कितीतरी अर्जव करत होती, विनवण्या करत होती, भीक मागत होती रक्षणाची. द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, पितामह, भीष्म, एकापेक्षा एक बलाढ्य महारथी पांडव प्रतापी होते, पण तरी सुद्धा नाही कोणी धावलं लज्जा रक्षणासाठी. दोन्ही हात सोडून हात उंचावले आणि भगवंताला सांगितलं, हे भगवंता, हे माधवा, हे अनंता, हे मधुसूदना, धाव म्हणून. आणि भगवंतानी सगळं ऋण जडोने दी पांग देवरावा. नाही सोडलं, नाही ठेवलं, सगळं फेडून टाकलं. एका चिंधीचं ऋण सहस्त्रपटींनी वस्त्र पुरवलं द्रौपदीला त्या परिस्थितीमध्ये. आज आम्ही भगवंताचे भक्त म्हणवतो, वारसदार म्हणवतो, स्वतःला हरिभक्त म्हणवून घेतो, पण भगवंताचे हे गुण सुद्धा तुमच्या माझ्यात आले पाहिजेत याचा विचार आम्ही करत नाही. महाराज म्हणले, नलके वाहणे संसार उद्वेग. ज्या संसाराला तुम्ही आपलं 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 कवटाळून बसलाय तो संसार वास्तविक तुमचा नाही. ते सगळं इथं राहायचंय. आम्ही असे बांधावर उभे राहतो आणि येणाऱ्या पाहुण्याला सांगतो, ते झाड दिसतंय का, तो डोंगर दिसतोय, तिथपर्यंत सगळं माझं. ती वसुंधरा माता, ती धरणी माता हसते तुमच्यावरती, म्हणते याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा. हे सगळं अहंता आणि ममता या दोन गोष्टी अत्यंत घातक आहेत. मी आणि माझं, यामुळे संसाराचा उद्वेग झाला. संसाराला आम्ही आपलं म्हणून बसलं. दुःखमय असलेला संसार फक्त दुःखाला कारण ठरला आणि आम्ही दुःखी झालो. वास्तविक जो प्रपंच आपला आहे त्या प्रपंचामध्ये सुख आहे का हो? गेले 2 पती पत्नी, 65-70 वर्षाचं वय होतं. आजीचं वय 65 आणि 70चे एक वयोवृद्ध आजोबा. कुठे गेले? कोर्टात गेले. वकिलाला म्हणाले घटस्फोट पाहिजे. वकील म्हणले आता थोड्यासाठी कशाला, झालं ना तुमचं आयुष्य, संपत आले, एवढे दिवस एकत्र राहिला आणि म्हातारा बाबा आता तुम्ही घटस्फोट का मागताय? नाही म्हणाले, ही म्हातारी काही सुखाने जगू देत नाही. म्हणजे संसार इतका केला तरी सुद्धा प्रपंचामध्ये सुख नाही. नाही म्हणे तरी सुद्धा मला सांगा घटस्फोट का मागताय? आता किती दिवस राहिले, छान मजेत घालवा, छान एकत्र गुण्या गोविंदांनी संसार करा, उरलेला जो काही आहे तो. नाही म्हणाले, पहिल्या दिवसापासून हिने मला त्रास दिलाय. म्हणाले वकील म्हणले काय त्रास दिलाय? अहो मिळेल हातात वस्तू, जे भांड मिळेल, लाटणं असू दे, उलटणं काय असेल ते फेकून मारते म्हणले मला. मग म्हणले इतके वर्ष सहन केलं तुम्ही, सहन नाही केलं, आता नेम लागायला लागलाय म्हणले. विठ्ठल विठ्ठल इतके दिवस सगळी प्रॅक्टिस झाली म्हणूया. आणि असा प्रपंच आहे बघा ना. वाटतंय सुख आहे, सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले. करुणाष्टक लिहिली समर्थ रामदास स्वामींनी. त्यांनी असं सांगितलं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. म्हणून घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. हा संसार आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरणार आहे. ते भुंग्यासारखं आमचं असे आम्ही गुंतून बसलोय आणि तो भ्रमर रात्रभर कमळाच्या फुलात जाऊन बसला. का? आता उजाडेल, मग उजाडेल. त्या कमळानी पाकळी मिटली. एरवी लाकूड पोखरणारा भुंगा पाकळी कातरू शकला नाही. मनात आलं असतं तर पटकन बाहेर पडता आलं असतं, पण तिथे बंधनात, संसार प्रेम बंधनात अडकला. आमचं असंच होतं. म्हणून महाराज म्हणले, नलगे वाहणे संसार उद्वेग, जडोने दीपांग देवराव. बर परमार्थासाठी आवश्यक असलेल्या 2 गोष्टी. अभंगाचं 3रं चरण. असो द्यावा धीर सदा समा, द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर
सदा समाधान असुरावधीर सदा समाधान असुरावधीर सदा समाधान असुरावधीर सदा असुरावधीर सदा समाधान असुरावधीर सदा समाधान आहे नारायण जावाने आहे नारायण जावाने नगे वाहने नगे वाहने संसार आहे नारायण जवाईत आहे नारायण जवाईत नगे वाहने संसार उद्वेग नगे वाहने संसार उद्वेग असो द्यावा धीर सदा समाधान. महाराज आश्वासक शब्द वापरतात, आहे नारायण जवळीच. तुलसीदासजी म्हणतात, चीटी के पाव में घुघरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. एवढं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे, पण आम्ही बेभानपणे आयुष्य जगतोय. आम्हाला भ्रांत आहे कशाची, सुख कसं मिळेल, संपत्ती कशी कमवता येईल. सध्या सगळ्या जगाची भूक एक आहे, सत्ता, संपत्ती, पैसा, श्रीमंती. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा ओरबाडून घेण्याची वृत्ती समाजामध्ये आपण आज पाहतोय. पण असो द्यावा धीर. संध्याकाळी 7 वाजून जरी गेले आणि ती घरात नाही आली तर आमच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही? का हो? कारण मर्यादेपलीकडचं जग आज आपण बाहेर पाहतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही भपकेपणाकडे लक्ष द्यावं, भब्बकपणाकडे लक्ष द्यावं, की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहून खऱ्या अर्थी आमच्यातलं आत्मतत्व जागृत करावं, खऱ्या अर्थी परमार्थाची कास धरावी आणि मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल यासाठी आम्ही त्यांना सिद्ध आणि कटिबद्ध बनवलं पाहिजे की नाही मला सांगा. असे टपून बसलेत, कधी आमच्या उमऱ्यात येतील सांगता येत नाही. लव जिहादवाले आमच्या पोरीबाळींना फूस लावून फसवून घेऊन जातायत, धर्मांतर सरळ घडतायत. आणि हा परिसर तुम्हाला मला काही मी काय सांगावं इथं येऊन. आपण सगळं जाणता, आपल्या सगळ्यांना सगळं माहिती असतं, फक्त ज्यांनी बोलायला हवं ती मंडळी बोलत नाहीत म्हणून सगळं बिघडतंय. नको बोलायला हवे त्यांचे आवाज भयंकर वाढतायत. धर्मावरती विशिष्ट प्रकारे घाला घातला जातोय. आमच्या देवी देवतांवर, आमच्या संतांवरती नको त्या प्रकारे प्रहार केले जातात आणि आम्ही शांतपणे बसलोय, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. आम्हाला कशाची फिकीर नाही, परवा नाही. महाराज म्हणले, असो द्यावा धीर सदा समाधान. समाधानी संतांना जमलं, महापुरुषांना जमलं, वीरांना जमलं. मला सांगा, सावरकर आले होते बॅरिस्टरीचा झगा पांघरून लंडनवरून, बॅरिस्टर होऊन आले होते, पण ती पदवी नाकारली. इथं आल्यानंतर 2 BHK 3 BHK घेता आला असता, बंगले बांधता आले असते, जमिनी घेता आल्या असत्या. संतांना करता आलं असतं की नाही? माऊलींना विचारावं, माऊली तुम्ही काय केलं इथं येऊन, तुम्ही काही घेतलं का एकरभर जमीन? माऊली म्हणले, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून आज तुम्ही आम्ही बंगले बांधतो, पण आमच्या घरामध्ये माऊलींचा फोटो असतो. वसुधैव कुटुंबकमची भावना संतांना समजली, कारण ते सदैव समाधानी होते. तुकोबराय म्हणले, ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि हे समाधान प्राप्त व्हावं याकरता आमच्या संतांनी प्राणपणाने प्रयत्न केले, लढले. किती? 11:30 पर्यंत वेळ आहे आपल्याकडे का नाही? 11:15. बरं, टाईम लिमिट दिलेलं आहे.
अशी समाधानी वृत्ती तुमच्या माझ्याकडे असेल, बघा समाधान पाहिजे की नाही, नाहीतर आपलं दिलंय म्हणून घ्यायचं 12 वाजेपर्यंत. आम्हाला नारदीय कीर्तनाची फार सवय, 2-2.5 तास आपलं एकटंच बडबडत बसायचं, पण हे आहेत याचं भान ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आहे नारायण जवळीचं. म्हणून बघा तुम्ही, देशभक्त असू दे, देवभक्त असू दे, या सगळ्यांनी भगवंताचं अधिष्ठान समोर ठेवलं. 16व्या वर्षी छत्रपती शिवप्रभूंनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रोहिडेश्वराच्या किल्ल्यावर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शंभू महादेवाला घातला होता. का? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. स्वतःसाठी उत्तम जगता आलं असतं, पण नाही. भक्त या पदाला, मग तो मातृभक्त असू दे, देशभक्त असू दे, देवभक्त असू दे. भगतसिंग ऐन 22व्या-23व्या वर्षी ही पोरं फासावर गेली. कल्पना करा, आमच्या घरातली 22-23 वर्षाची पोरं, काय वय होतं, पण तरी सुद्धा देशमातेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. आणि ज्यावेळी फाशीच्या तख्तावर उभे राहिले होते भगतसिंग, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला, त्यावेळी भगतसिंगांची आई त्या कारागृहाच्या बाहेरच्या बाजूला रडत होती, भिंतीला कान लावत होती, त्या भिंतीवरून हात फिरवत होती, मेरा भगत फांसी पे जा रहा है. सगळा समाज विचारत होता की आई साहेब तुम्ही का रडताय, मुलगा फासावर चालला म्हणून रडता का? नाही म्हणाल्या, नाही, मेरा भगत आज जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही हूँ, मेरा भगत जा रहा है मातृभूमि के लिए जा रहा है, ये मुझे पता है. भगत